तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ सायंकाळच्या वेळेस एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व तिचे 2 मुलं जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातातील त्यांचा कारचा 12 वर्षीय मुलगा जखमी असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामदेववाडी जळगाव येथे राहणाऱ्या आशा वर्कर राणी सरदार चव्हाण वय वर्ष 30, सोमेश सरदार चव्हाण वय वर्ष 2 आणि सोहन सरदार चव्हाण वय वर्ष 7 असं मयत आई आणि 2 मुलांची नावे आहेत। त्यांचा परिवार मोलमजुरीवर उदरनिर्वाह करत होते। मंगळवारी रोजी सायंकाळी राणी चव्हाण तिच्या 2 मुलांना व भाचा लक्ष्मण भास्कर राठोड वय वर्ष 12 याच्यासह जळगाव येथे कामानिमित्त निघाल्या होत्या। गावाच्या बाहेर आल्यानंतर जळगाव शहरापासून पाचोराकडे रामदेववाडी जवळ 4 चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात राणी यांची 2 मुलं रस्त्याच्या कडेला बाजूला फेकली गेले तर राणी चव्हाण या जागीच ठार झाल्या। सोहन याचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती रामदेववाडी गावातील ग्रामस्थांना मिळाल्याने घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले। संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला। सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर सोहन याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केला आहे। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच घटनास्थळी